नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तुम्ही देखील मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाईचा फॉर्म भरला आहे, अभ्यासाला लागलेला आहात, अभ्यास खूप चांगला चालू आहे अशी मी आशा ठेवतो। परंतु हा अभ्यास करताना आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे अनालिसिस करून त्याच्यात कोणते घटक विचारले होते तर याची आपल्याला एक यादी पाहिजे। तर ती संपूर्ण लिस्ट मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक तर हे सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाला एक दिशा भेटणार आहे आणि तुमचा एक प्रॉपर स्टडी जो आहे तर तो होणार आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्यासोबतच मित्रांनो पीवायक्यू आधारित जे आहेत तर ते आपण प्रश्नांची रचना केलेली आहे आणि याच्यासाठीच आपण लॉन्च केलेले 21 अपेक्षित प्रश्न संच ही आपली एक ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे। कोणत्या पदासाठी? शिपाई या पदासाठी मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला ही 99 रुपयात ही जी आहे तर ती टेस्ट सिरीज पाहायला मिळणार आहे। 21 टेस्ट याच्यात पाहायला मिळणार आहे। 30 प्रश्न असतील, 30 गुण असतील आणि 30 मिनिटं तुम्हाला इथं वेळ मिळणार आहे। तर या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या प्रश्नपत्रिकांना तुम्ही इनरोल करू शकतात मित्रांनो। आता पहिले याच्यात जाऊया। आता विषयानुसार घटकांचं विश्लेषण केलेले मुंबई उच्च न्यायालयाचं शिपाई भरतीचं बघा। याच्यात हा एक प्रश्न आहे की जो अदर कॅटेगरीमध्ये आता की मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो अशा पद्धतीचा प्रश्न होता। म्हणून जे काही दिन वगैरे असतील ना महाराष्ट्राचे व्यवस्थित ते दिन आपल्याला करून जायचे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट जो काही याच्यामध्ये आहे मित्रांनो, मी तुम्हाला अभ्यासक्रमाचं विश्लेषण घेतलं होतं त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की विज्ञानावर जबरदस्त प्रश्न येतात। तर विज्ञानाच्या संदर्भात बघा पहिल्यांदा विषय जो येतो तो म्हणजे बायोलॉजीचा विषय। आता या बायोलॉजीच्या विषयामध्ये लक्षात घ्या बरेच गोष्टी येतात, जसं की मानवी शरीर। या मानवी शरीरामध्ये बघा हृदयाचे ठोके, रक्तगट, शरीराचे तापमान यांच्यावर प्रश्न विचारलेला। आता बायोलॉजी मधला एक वेगळा भाग किंवा विज्ञानामध्ये एक वेगळा भाग काढलेला आहे तो म्हणजे आरोग्यशास्त्राचा मित्रांनो। आरोग्यशास्त्र त्याला थोडंसं वेगळं केलेलं आहे विज्ञानामधून आता, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। याच आरोग्यशास्त्रामध्ये बघा रोगांचे प्रकार हा जबरदस्त महत्वाचा टॉपिक आहे। दरवर्षी याच्यावर प्रश्न, जसं की एड्स असेल, पाण्याचे रोग असतील, तर रोगांचे जे काही प्रकार असतील म्हणजे तुम्ही काय करायचं पुस्तक काढायचं, पुस्तकामध्ये रोगांचे प्रकार हे चॅप्टर शोधायचं आणि त्याच्यामधलं जे काही असेल ते वाचून टाकायचं। पुढचं जीवनसत्व हे हा चॅप्टर शोधायचं आणि ते वाचून टाकायचं। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। म्हणून मी लिस्ट का देतोय की या लिस्ट मधून तुम्ही तुमच्या पुस्तकात जायचं आणि डायरेक्टली ते वाचायचं। बघा हाडांसाठी डी जीवनसत्व, रातांधळेपणासाठी कोणतं जीवनसत्व लागतं त्याच्यावर हा प्रश्न होता। पुढे फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये बघा विजेचा बल्ब याच्यावर प्रश्न होता, म्हणजे विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते, म्हणजे हा तुमचा फिजिक्सचा प्रश्न होता। पाण्याचा गोठण बिंदू इथं विचारलेला होता। त्याच्यानंतर सर्वात हलका वायू कोणता असतो, केमिस्ट्रीचा प्रश्न होता। 1 हॉर्स पॉवरची किंमत किती असते, रिक्टर स्केल हे कशासाठी मोजण्यासाठी वापरलं जातं। तर अशा पद्धतीने फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे हे टॉपिक होते जे मागे विचारलेले आहेत मित्रांनो। पुढे प्राणी आणि वनस्पती शास्त्र म्हणजे झाडांची वय ठरवणे, बटाटा खोड, डोळे एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेला फिरवणारा प्राणी कोणता, सरडा वगैरे अशा वेगवेगळे प्रश्न हे याच्या संदर्भात विचारले जातात विज्ञानाचे। तर हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा। इतिहासामध्ये पाहिलं तर सगळेच विचारलेत मित्रांनो, प्राचीन पण विचारलंय, मध्ययुगीन पण विचारलंय, आधुनिक पण विचारलेलं आहे। तिन्ही इतिहासाचे विंग त्यांनी प्रश्न इथे विचारलेले आहेत। बघा मौर्य साम्राज्याची स्थापना, मग याच पद्धतीने तुम्ही काय करायचं, इतर काही जे साम्राज्य असतील तर त्यांच्यावर आपण माहिती घेऊन टाकायची। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान विचारलं होतं, राजधानी कोणती होती ते विचारलेलं होतं। आधुनिक भारताच्या इतिहासमध्ये बघा भूदान चळवळ, सती प्रथा बंद कोणी केली, चौदार तळे सत्याग्रह, चिपको आंदोलन, तर यांच्यावर प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर महत्वाची व्यक्ती आणि टोपण नाव विचारले, म्हणजे समाज सुधारकांची टोपण नाव विचारले, जसे की लोकहितवादी, राष्ट्रसंत, लोह पुरुष हे आतापर्यंत आलेले प्रश्न आहेत। पुढे पण भविष्यात असेच प्रश्न येतील। त्याच्यानंतर आर्य महिला समाज, इंडियन इंडिपेंडन्स लीग यांची स्थापना संस्था कोणी केली, अध्यक्ष कोणते, वर्ष कोणतं, ठिकाण कोणतं यांच्यावर प्रश्न भविष्यात येतील मित्रांनो। तर हा इतिहासाच्या संदर्भात। पुढचा आहे भूगोलाचा बघा महाराष्ट्राचा भूगोल। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती, धरण विचारले होते, जायकवाडी धरण, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे, शिक्री विचारले होते जसं की कळसुबाईंवर, समुद्र किनारा किती लांबीचा आहे तो प्रश्न होता, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणाला म्हटलं जातं, तर या अशा पद्धतीने प्रश्न होते। त्याच्यानंतर भारत आणि जगाचा भूगोल याच्यामध्ये हत्तींची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांची रेषा आहे, पृथ्वीचा वातावरणीय स्तर याच्यावर प्रश्न होता, सौरमंडल मिल्की वे आणि मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशात उगवतो तर याच्या संदर्भातला प्रश्न होता। तर हे भूगोलावरचे टॉपिक आहेत। हे टॉपिक तुम्ही काय करायचे, तुमच्या पुस्तकात जायचं, धरण, नद्या, नदी प्रणाली हा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आहे मित्रांनो।
बघा, राज्यघटनेवर प्रश्न होता पहिले उपराष्ट्रपती कोण. मग काय करायचं, जे काही पहिले असतील ना त्यांची जबरदस्त यादी तयार करून ठेवायची. बघा, आणखी एक प्रश्न होता पहिले मुख्यमंत्री, पहिली महिला राज्यपाल, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात. तर अशा संदर्भातला प्रश्न, राज्यसभेचा कार्यकाल विचारला होता, मग लोकसभेचा विचारला जाईल, विधानसभेचा विचारला जाईल, विधान परिषदेचा विचारला जाईल, संसदेमध्ये कोणते कोणते घटक येतात त्यांच्यावर प्रश्न होता. बघा, संविधान दिन, महाराष्ट्र दिन, जागतिक वन दिन म्हणजे महत्वाचे दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणजे महत्वाच्या दिनांवर प्रश्न आलेला आहे. सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे वगैरे हे राज्यघटनेशी संदर्भातले तुमचे प्रश्न पाहायला मिळतात. मराठी व्याकरणावर 1 ते 2 प्रश्न पाहायला मिळतात मित्रांनो. इथं जर तुम्ही पाहिलं बघा, शब्दसंग्रह, विरुद्धार्थी शब्द होते इथं, उदाहरणार्थ, अंत, सुरुवात, वाक्यप्रचार, केसाने गळा कापणे, दुधात मीठ कालवणे. तर बघा, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द संग्रहावर प्रश्न आहेत, वाक्यप्रचारावर प्रश्न आहेत. व्याकरणावर बघा, लिंगवर प्रश्न आलेला आहे, लिंग, वचन, काळ, शब्दांच्या जाती, तर यांच्यावर प्रश्न आहे विचारलेला आहे. कवींची टोपण नावे इथे विचारले, जसं की कुसुमाग्रज, बालकवी, तर हे मराठी ग्रामरचे प्रश्न आहेत. बाकी विषय अंकगणिताचा हा विषय, तर नफा तोटावर प्रश्न विचारलेला आहे. संख्याज्ञान आणि व्यवहारिक गणित म्हणजे एकूणच तुम्ही एक नॉर्मल जे आहे ज्याचा अभ्यास असेल तरी तो हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो चालू घडामोडीचा भाग आहे. याच्यामध्ये न्यायपालिकेवर पण प्रश्न आलेला, उदाहरणार्थ मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना, सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला वकील न्यायाधीश, कायदेशीर शब्दांचे अर्थ, पहिले ग्राम न्यायालय. तर असे विविध ज्युडिशियरीशी संबंधित न्यायालयाशी संदर्भातले प्रश्न विचारलेले आहेत. खेळवर बघा, 2023 सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, बुद्धिबळ विजेता, नियुक्ती, आरबीआयचे गव्हर्नर, नौदल प्रमुख, मेजर ध्यानचंद पुरस्कार यांच्यावर प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हे सर्व टॉपिक काय करायचे, तुम्ही याची प्रिंट काढा मित्रांनो आणि जवळ ठेवा, कारण की हे संपूर्ण अनालिसिस मी मागच्या वर्षाचे जे काही प्रश्नपत्रिका आहे तर त्यांच्या आधारे केलेले आहे. म्हणून तुमच्यासाठी ही पीडीएफ फार महत्वाची. तर ही पीडीएफ तुम्ही जे आहे तर ते कमेंटमध्ये जर तुम्ही मला पीडीएफ टाईप जर केली तर मी त्याची लिंक जी आहे तर ती कमेंटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देईल मित्रांनो. म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी टाईप काय करायचे, पीडीएफ, आणि पीडीएफ ची लिंक मी तुम्हाला कमेंट मध्ये पिन करून टाकेल. आणि त्यासोबतच या संपूर्ण प्रश्नपत्रिका असतील, जीपाय असेल, लिपिक असेल, या सर्व प्रश्नपत्रिका इथे अवेलेबल आहेत. त्यांचे व्हिडिओ सोल्युशन अवेलेबल आहे, वर्कबुक अवेलेबल आहे मित्रांनो. त्यासोबतच या दोघांच्या बॅचेस पण अवेलेबल आहेत मित्रांनो. बघा, शिपाईची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, एक फक्त 199 मध्ये, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाची क्लर्कची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. बऱ्याच उमेदवारांची बॅच आता कंप्लीट होत आलेली आहे मित्रांनो, त्या कारण की त्यांनी पहिल्या एक दिवशी झाला, आता ते टेस्ट सिरीजवर चांगला फोकस देत आहेत, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतायत आणि या ज्या काही पीडीएफ येत आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांची तयारी करतायत. तुम्ही देखील या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमची एक चांगली तयारी करू शकतात. येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये आपण अशाच पद्धतीने काही तुमच्या अभ्यासामध्ये एक दिशा मिळेल असे टॉपिक्स तुमच्यासाठी घेऊन येऊ. म्हणून हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.